मैत्रिणींनो, उपवास म्हटलं की वेगळं काहीतरी खायला हवं. तर वेगळं काहीतरी खाण्यासाठी मी बनवलेले आहेत उपवास स्पेशल लाडू. अगदी पौष्टिक लाडू आहे हे. बनवायला सोपे, खायलासुद्धा चविष्ट आणि दिसायला तर अगदी अप्रतिम. तुम्ही बघू शकता किती छान असे हे लाडू तयार झालेले आहेत. नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे सर्वांचं आपल्या भारतीज किचनमध्ये. तर लाडू बनवताना सोबतच मी खीरसुद्धा बनवलेली आहे. तर बघूयात काय आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी. गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे, मीडियम टू स्लो. शेंगदाणे घालायचे सुरुवातीला आणि सोबतच मखानेसुद्धा घालायचे. शेंगदाणे आणि मखाने सोबत भाजले, खूप छान भाजले जातात आणि 2 ते 3 मिनटामध्ये शेंगदाण्याच्या साली फाटायला लागतात. शेंगदाण्याच्या साली फाटल्या की साल पटकन निघते आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजले जातात. सोबत मखानेसुद्धा कुरकुरीत होतात. तर छान भाजून झालेत आपले शेंगदाणे आणि मखाने. आता हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण भाजणार आहोत साबुदाणे. कढई थोडीशी पुसून घ्यायची आणि साबुदाणे घालायचे. तर साबुदाणेसुद्धा मी पाऊण वाटी इतके घेतलेले आहेत. 2-3 मिनटं छान स्लो गॅसवरती ह्याला भाजून घेऊ. 2-3 मिनटामध्ये साबुदाणे छान भाजले जातात आणि फुगायला लागतात. आता करायचा गॅस बंद आणि सोबत घालायचे आहे थोडेसे काजू आणि बदाम. काजू जास्त भाजायचे नाहीत किंवा बदामसुद्धा जास्त भाजायचे नाहीत, त्यांची चव चेंज होते. तर गॅस बंद करून हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे काजू बदाम घालायचं आणि असेच गरम कढईमध्ये हे ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता साबुदाणे किती फुगलेत आपले आणि रंगसुद्धा किती छान आला साबुदाण्याला. आता हे असंच थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तर तोपर्यंत मी इकडे गूळ वगैरे बारीक करून घेतलेला आहे. तर आता मी मखाने काढून घातले कढईमध्ये परत आणि शेंगदाण्याच्यासुद्धा साली काढून घेतल्यात. सोबत घालायच्या 2-3 हिरवी वेलची आणि थोडंसं जायफळ घालायचं. पूर्णपणे थंड झालं हे की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचं. तर सुरुवातीला मी थोडंसं खिरीसाठी वाटून घेणार आहे. साबुदाणे आणि मखाने सोबत एक वेलची घेतलेली आहेत आणि 2-3 बदाम घेतलेले आहेत. तर हे वाटून आपण बाजूला ठेवणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं जाडसर वाटायचं आहे खिरीसाठी. थोडीशी खीर करणार आहोत आपण 2 वाट्या अगदी. तर हे झालं खिरीसाठी. आता आपण लाडूसाठी बारीक करूया. तर सुरुवातीला बदाम आणि आपण काजू घेऊ वाटून, सोबतच साबुदाणेसुद्धा घेऊ. सगळं एकत्र वाटल्याने ना खूप छान असं बारीक होतं आणि तुम्ही बघू शकता. पल्स मोडवरती फिरवत राहायचं ह्याला, म्हणजे तेलकट होत नाही आणि छान असं हे पिठासारखं बघा किती मोकळं असं बारीक झालेलं आहे. तुम्ही जर सतत मिक्सर फिरवला तर हे चिकट होतं आणि गुठळ्या होतात याच्यामध्ये. तर अशा प्रकारे सगळं आपण वाटून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण गूळ आणि तुम्ही बघू शकता सगळं एकसारखं किती छान असं बारीक झालेलं आहे. तर इथे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे. साधारणतः 1 वाटी इतका गूळ घेतलेला आहे. सगळ्यासोबत नाही घालायचं आहे गूळ, थोडं थोडं करून आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया गूळ. तर गूळ किसून घेतल्यामुळे पटकन तुम्ही बघू शकता ह्या दिवसामध्ये थोडंसं पाणी सुटतं तर चिकट होतं गूळ. तर हाताने असं मिक्स करून घेऊ. खूप छान असं मिक्स होतं आणि एवढा गूळ मी शिल्लक राखलेला आहे. तर हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. परत एकदा ह्याला छान असं फिरवून घेऊ आणि तरीसुद्धा बघा हे मिश्रण आपलं किती मोकळं सळसळीत आहे. अगदी गुळासोबत वाटलेलं आहे तरीसुद्धा, कारण हे मी पल्स मोडवरती असं फिरवून घेतलेलं आहे. आणि लाडू वळण्यासाठी आता हे आपलं योग्य मिश्रण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची आणि खायलासुद्धा किती पौष्टिक झाले बघा. मखाना उपवासासाठी चालतो, काजू बदामसुद्धा पौष्टिक आहे आणि शेंगदाण्यामध्ये तर बदामाचा अंश असतो, त्यामुळे लाडू तर अजूनच पौष्टिक झाले आपले. तर फार काही तामझाम न करता आपले उपवासाचे लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत. तर छोटे मोठे असे मी हे लाडू बनवलेले आहेत. तर साधारणतः 9 ते 10 लाडू याचे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता लाडूला रंगसुद्धा किती छान आला आहे. तर तुम्हाला एक मी तोडून दाखवते. अगदी पिठूळ असा लाडू तयार झालेला आहे हे बघा. आणि खाताना टाळायला सुद्धा अजिबात चिटकत नाही. रेसिपी आवडली तर एकदा करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर आता बघूयात आपण खीर. तर खिरीसाठी आपण आधीच बारीक वाटून घेतलेलं आहे साबुदाणे आणि मखाने.
इथे मी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 वाट्या हे दूध आहे. तुम्ही हवं तर दूध अर्धं पाणी असं घेऊ शकता. दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये घालायचं केशर. केशर घातल्याने खिरीला रंग खूप छान येतो. आणि तयार करून घेतलेली पावडर घालायची. सोबत घालायच्या चारोळ्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्ही मखानेसुद्धा घालू शकता किंवा मग भिजवलेला साबुदाणासुद्धा थोडासा घालू शकता. सोबतच मी इथे घेतली आहे थोडीशी दूध पावडर. 2 चमचे दूध पावडर घेतली होती मी. थोडीशी पाण्यामध्ये मिक्स केली मी आणि आता ही या खिरीमध्ये घातल्यानंतर खिरीला एक छान असा घट्टपणा येतो. तुम्ही बघू शकता किती छान अशी खीर तयार झालेली आहे. आता अजून थोडा वेळ शिजवून थंड केल्यानंतर खीर बघा किती छान झाली आहे. म्हणजे साधारणतः मी ही खीर 5 ते 6 मिनटं स्लो गॅसवरती शिजवलेली आहे आणि खीर बघा तुम्ही किती छान झालेली आहे. अशा प्रकारे उपवासाचे लाडू आणि खीर तयार आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच नवीन रेसिपीसोबत.